नगरमधील रामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीचं मतदान रविवार 20 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत भवानीनगर येथील श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन स्कूलमध्ये झालं। सोसायटीच्या पारदर्शक कामकाजामुळे सद्भावना पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले। सभासदांनी सोसायटीचे सूत्र संस्थापक अध्यक्ष श्री गोपालजी धूत यांच्याच हाती असणं सोसायटी हिताचे आहे हे मतांच्या माध्यमातून सांगितलं। निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी गोंड यांनी रात्री 8 वाजता निकाल जाहीर केला। ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि पेढ्यांचं वाटप करत या निकालाचं स्वागत करण्यात आलं। उपस्थित सर्वांनीच आनंदोत्सव साजरा केला। मतमोजणी स्थळापासून विशाल गणेश मंदिरापर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली। प्रचाराचा नारळ फोडलेल्या या मंदिरात विजयोत्सव साजरा करताना सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री गोपालजी धूत म्हणाले, मला प्रकृतीमुळे सर्व सभासदांपर्यंत पोहोचता आलं नाही, तरीही सभासदांनी आपलेपणानं भरभरून मतांचं दान देत विश्वास व्यक्त केला। याबद्दल सभासदांचा ऋणी आहे। सोसायटीचं कामकाज यापुढेही सभासद हितास प्राधान्य देत असेच पारदर्शीपणे चालेल। आपल्या सर्वांच्या सहकार्यानं सोसायटी प्रगतीपथावरच राहील। सद्भावना पॅनलचा जो विजय झाला तो आमच्या सगळ्या पॅनलचा विजय आहे। कोण 1 नंबरवर आणि कोण 15 नंबरवर याला काहीच महत्त्व नाही, परंतु सर्व मतदारांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला तो खरंच आम्ही त्याच्यावर भारावून गेलेलो आहोत। रामकृष्णाच्या प्रगतीत सभासदांबरोबर आम्ही निवडून आलेले सर्व उमेदवार सुद्धा निश्चितपणे याच्या पुढे चांगलं आणि भरीव कार्य करू एवढंच या क्षणी मी भावना व्यक्त करतो। सर्व सद्भावना पॅनलच्या 5 जागा मतदान अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या। सर्वसाधारण मतदारसंघातून सद्भावना पॅनलच्या 15 उमेदवारांनी निवडणूक लढवली। सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले। त्यांना मिळालेली मते अशी: गोपालजी धूत 883 मते, अनुरागा धूत 836 मते, लक्ष्मीकांत झंवर 805 मते, राजेंद्र मालू 802 मते, किसनलाल बंग 799 मते, प्रकाश गांधी 795, राजेंद्र गुजराती 789, सुधीर झालानी 783 तर विश्वनाथ कासट 777 मतांनी विजयी झाले। गोपाल मणियार 757 मते, प्रदीप पंजाबी 740 मते, ॲडव्होकेट अशोक बंग 724 मते, ओमप्रकाश चांडक 720 मते, मधुसूदन सारडा 719 मते आणि राजेंद्र कुमार कंत्रोड 655 मतांनी विजयी झाले। निकाल आहे ते श्री गोपालजी धूत चे लीडरशिपला एक थम्सअप आहे। त्यांनी जे ते व त्यांची टीम अत्यंत डेडिकेटेड आहे। अत्यंत संस्थेचं जे हित आहे तेच पाहतात आणि त्याच्यामुळे ते सगळं सभासदांनी ते विश्वास आमच्यावरती दाखवलेला आहे आणि सगळ्या पॅनेलला सभासदांनी आशीर्वाद आणि प्रोत्साहन दिलेलं आहे की तुम्ही असंच कार्य करत राहा, तुम्ही जिंकत राहणार। पॅनेलचं काम असंच राहणार। पुढची वाटचाल जे असेल ते संस्थाची ग्रोथ कशी होऊ शकते, संस्थाची प्रॉफिटेबिलिटी कशी वाढू शकते याच्यावरतीच भर दिला जाईल नेहमीसारखं आणि त्याच्यात अजून जे काही नवीन इनोव्हेशन करू शकतो तेही केलं जाईल। विरोधी पराभूत झालेले उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते खालीलप्रमाणे: विष्णू सारडा 468, जगदीश दरक 368 तर सुनील मुंदडा 332 मतांनी पराभूत झाले। सद्भावना पॅनलमधील राजकमल मणियार आणि शोभा राठी या महिला राखीव मतदारसंघांमधून, साईनाथ कावट हे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती मतदारसंघामधून, अनुरिता झगडे या इतर मागासवर्गीय विभागामधून तर देवराम साठे
हे अनुसूचित जाती जमाती विभागामधून बिनविरोध निवडून आले. सद्भावना पॅनलच्या सर्व विजयी उमेदवारांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.